नाही, माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचं. नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधनाच्या व्हिडिओची. सुप्रिया सुळे अजितदादांना राखी बांधणार का, अजित पवार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार का, असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये होते. मात्र आता अखेर स्पष्ट झालेलं आहे, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहीण भावांचं नातं संपलेलं आहे असं आज रक्षाबंधनाच्या दिवशी स्पष्ट झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण आधी लग्न कोंडाण्याचं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या सुरू असलेल्या नाशिक दौऱ्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि रक्षाबंधनासाठी अजितदादा पवार यांना राखी बांधण्यासाठी वेळ काढणं दोघांनीही टाळलेलं आहे. अजित पवार यांनी देखील असं वक्तव्य केलं होतं की मी पक्षाच्या दौऱ्यावर आहे आणि वेळ जर मिळाला तर बघू. मात्र दोन्हीही बहीण भावांनी रक्षाबंधनासाठी वेळ जो आहे तो काढलेला नाही. नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाचे जे नेते पदाधिकारी होते त्यांना राखी बांधली, त्यांचं औक्षण केलं. नाशिक दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा खासदार भास्कर बगरे यांना राखी बांधली आणि त्यांचं देखील औक्षण केलं. त्यासोबतच मंचावर नाशिक दौऱ्यावर थेट एका शेतकरी बांधवांना राखी बांधून सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजरं केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षातील इतर खासदारांना आपला भाऊ मानलेला आहे, शेतकरी बांधवांना भाऊ मानलेला आहे आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातलं नातं आता संपुष्टात आलेलं आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ, स्पष्ट संकेत आजच्या या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून जातोय. अजित पवार यांना आता त्या राखी बांधणार नाहीयेत आणि बहीण भावामधील नातं आता संपलंय का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उपस्थित होतोय. आज संध्याकाळपर्यंत नेमकं काय घडतंय आणि अजित पवार सुप्रिया सुळे या संध्याकाळपर्यंत भेटतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.